नमस्कार मित्रांनो, सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनादरम्यान राज्य सरकारने तब्बल 33,788 रुपयांच्या पुरवण्या मागण्या आज मांडल्या असून यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। यातील ज्या सर्व मागण्या आहेत याचा व्यवस्थित विचार घेऊन त्यांना मंजुरी देखील देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे। पूर्वी ज्या महिलांना लाभ हा मिळालेला आहे अशा सर्व महिलांना आता या योजनेतून इथून पुढे लाभ हा मिळणारच आहे, परंतु 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये सुद्धा लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून हे देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे होतोय। याचे मुख्य कारण म्हणजे या योजने संदर्भात पुरवणी मागणीमध्ये नमूद सुद्धा करण्यात आलेले आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। आताच सर्व भगिनी फक्त 6व्या हप्त्याची प्रतीक्षा हे करत आहेत। या महिन्यामध्ये कधीही वितरित हा 6वा हप्ता केला जाऊ शकतो। या संदर्भातील जेव्हा कधी अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की व्हिडिओ येईल, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना, लाडक्या बहिणींना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।